तेल म्हणजे मी त्याच्यामध्ये तेल आणि तूप, ज्याला आपण फॅट्स म्हणतो, हे दोन्ही पण मी बोलतो. तर तेलामध्ये बघा, आपण समजा विभागणी केली तर मी सांगेल की दोन प्रकारचे तेल जनरली वी शुड यूज, ओमेगा 3 रिच आणि ओमेगा 6 रिच. ओमेगा 3 रिचचं प्रमाण थोडंसं ओमेगा 6 पेक्षा जास्त पाहिजे. ओमेगा 3 रिच ऑइल म्हणजे जवस तेल किंवा अक्रोड तेल, वॉलनट तेल. आणि भाजीसाठी तुम्ही ओमेगा 6 रिच ऑइल म्हणजे तिळाचं तेल, खोबरे तेल किंवा डीप फ्राईंगसाठी यूज घी किंवा एनी रिफाइंड ऑइल. रिफाइंड ऑइल म्हणजे तुम्ही कॅनोल ऑइल वापरू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. फक्त कंडिशन एवढी आहे की एकदा तुम्ही ते तळल्यानंतर ते तेल रियूज करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे तूप, जे म्हणतो की प्रत्येकाने 1 चमचा तूप दररोज आपल्या आहारामध्ये घरचं तूप समावेश करायला पाहिजे. कारण इट कंटेन्स इसेन्शियल फॅटी ऍसिड, जे आपल्या शरीरासाठी फार आवश्यक असतात. यूज घाण्याचं, ज्याला आपण कोल्ड प्रेस ऑइल म्हणतो. आजकाल प्रत्येक शहरामध्ये आपण लाकडी घाणे बघत आहोत. तर त्या लाकडी घाण्यामधलं तेल जे आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, दॅट इज नॉट हीट जनरेटेड. लो हीट मध्ये ते प्रेस होऊन निघतं. त्याच्यामुळे त्याचे जे काही आवश्यक घटक असतात, बेनिफिशियल घटक असतात, त्याचा टेस्ट अरोमा बदलत नाही. आणि दुसरी गोष्ट एक अजून सांगायचं म्हणजे तेल आणि तूप याचं प्रमाण जवळपास एका माणसाने 500 ml पेक्षा जास्त घेऊ नये. म्हणजे आपल्या घरामध्ये 4 माणसं असतील तर तेल आणि तूप हे दोन्ही मिळून 2 लिटर पेक्षा जास्त तुम्ही महिन्याला घेऊ नये.